नमस्कार, एकमत डिजिटलच्या बजेट महासंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। महाराष्ट्र ही संतांची, कलाकारांची आणि खेळाडूंची भूमी आहे। गेल्या आर्थिक संकल्पामध्ये राज्यानं जे आहे ते पायाभूत सुविधा असतील, उद्योग असेल आणि महिला सक्षमीकरण असेल यासाठी निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला होता। मात्र सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आणि दिलेला निधी जो आहे तो योग्य होता का? आणि आता उद्या जो आहे तो अर्थसंकल्प सादर होणार आहे, याच अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं कलाकारांना, खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि साहित्यिकांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत या जाणून घेणार आहोत। आज या चर्चेला आपण सुरुवात करूयात। खरं तर या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत प्राध्यापक आनंद सरवदे सर आहेत, जे रंगकर्मी आहेत, त्याचबरोबर PN देशमुख सर आहेत, जे क्रीडातज्ञ आहेत, त्याचबरोबर प्राध्यापक आशिष क्षीरसागर सर आहेत, जे की नामवंत कुस्तीपट्टू जे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत कवी भारत सातपुते सर आहेत, प्रसिद्ध वात्र टीकाकार आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत कवी दयानंद बिराजदार सर आहेत, गझलकार आहेत। सर, खरं तर सर या चर्चेला मी सुरुवात करतोय। आता ज्या क्षेत्रामुळं महाराष्ट्राची जी ओळख आहे त्या क्षेत्राची नेमकी परिस्थिती काय सर? मी आपल्यापासून सुरू करतोय सर। सांस्कृतिक स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये? खऱ्या अर्थानं जर पाहिलं, सांस्कृतिक खरा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे। महाराष्ट्रानं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक कलावंत घडवलेले आहेत। ज्या कलावंतांच्या कलेमधून या महाराष्ट्राच्या लोककला असतील, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असेल, तो जनतेसमोर आला। परंतु आर्थिक बजेटच्या माध्यमातून आज या ठिकाणी चर्चा करत असताना विशेष करून आपण लातूर जिल्ह्याविषयी जर बोलायचं झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नाट्य चळवळ ही खूप जुनी परंपरागत इथं चाललेली आहे। परंतु इथल्या कलावंतांना नाटक करण्यासाठी नाट्यगृह उपलब्ध नाही आहे। मला असं वाटतं की मागच्या अर्थसंकल्पामध्ये नाट्यगृहासाठी तरतूद झाली होती, परंतु ते काम लातूर शहरामध्ये पूर्ण झालेलं नाही आहे। दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये अनेक लोककलावंत आहेत, कलाकार आहेत, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामधील काही कलावंत आहेत, त्यांचा मानधनाचा प्रश्न आहे। त्यांना पुरेसं मानधन शासनाकडून अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे। तेही या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण व्हावं ही एक कलावंताची मागणी म्हणून मी आपल्यासमोर मांडतोय आणि कलावंतांना न्याय या बजेटमधून मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो। सर, तुम्ही नाट्यगृहाचा विषय काढलात। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये गेले 4 वर्षापासून नाट्यगृहाचं बांधकामाचं काम चालू आहे। आता ते थोडंसं रखडलं आहे निधी अभावी। तर 41 कोटीचा तो प्रकल्प आहे आणि आत्तापर्यंत काही पैसे, काही कोटी रुपये खर्च झाले। उर्वरित 26 कोटी मिळवायचे आहेत, मिळालेले नाही आहेत। त्यामुळं ते प्रकल्प आत्ता रखडलेला आहे। ते 26 कोटी रुपये आगामी उद्याच्या अर्थसंकल्पात तरतूद व्हावी असं काय वाटतंय का तुम्हाला? हो, निश्चित अर्थसंकल्पामध्ये तरतूद व्हावी आणि ते नाट्यगृह लातूरचं पूर्ण व्हावं, जेणेकरून इथल्या कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी ते नाट्यगृह उपलब्ध व्हावं ही अपेक्षा आहे। खरं तर सर पाहिलं तर आपण लोककला वाचवण्यासाठी ज्या घोषणा ज्या ते होतात, मात्र जो लोककलेसाठी जो निधी मिळतो तो निधी कुठं अडकतो नेमकं काय वाटतं? शासनाच्या फक्त मला असं वाटतं की घोषणा होतात, परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस त्याचं कलावंतांपर्यंत निधी पोहोचत नाही आहे आणि अशा अनेक कलावंत उपेक्षित आहेत ज्यांना की निधी मिळालेला नाही आहे। आत्ता तुम्ही म्हणालात की लातूरनं अनेक कलावंत घडवलेले आहेत। आता बालनाट्यापासून ते राज्यनाट्य स्पर्धेपर्यंतच्या तालमी लातूरमध्ये होतात। ते आपापल्या परीनं कुठेतरी खोलीमध्ये किंवा मोकळ्या जागेत अशी तालमी घेतात। पण ज्यावेळेस रंगीत तालीम करायची जी वेळ येते त्यावेळेस हवंसं नाट्यगृह नसल्यामुळं, सुविधा नसल्यामुळं त्यांची गैरसोय होते आणि मग उत्तम कलाकार असतानासुद्धा फक्त तालमीमुळं आणि योग्य रीतीनं तालीम न मिळाल्यामुळं पुढच्या स्पर्धेत चांगले कलाकार असतानासुद्धा त्या स्पर्धेत टिकत नाहीत। ही गोष्ट लातूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि चळवळीत कुठेतरी बाधा ठरते। याविषयी काय सांगाल? अगदी एकदम आमच्या कलावंताची भावना आपण मांडली सर, की आम्हाला तालमीसाठी नाट्यगृह नाही आहे किंवा आम्ही ज्यावेळेस एखाद्या नाटकाचा प्रयोग असतो 2-2 महिने आम्ही तालीम एखाद्या खोलीमध्ये, जेणेकरून अनेक खोल्या आम्ही भाड्यानं पण घेतलेल्या आहेत, त्या भाड्यानं खोल्या घेऊन आम्ही तालमी करतो। परंतु ज्यावेळेस एखादं नाटक सादर करताना 2 महिन्याची आम्ही
तालीम घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याची रंगीत तालीम करायची वेळ येते त्यावेळेला मला असं वाटतं की प्रयोग तर नाट्यगृहात होणार आहे, परंतु लातूरमध्ये नाट्यगृह नाही आहे, तर प्रयोग सादर करणार कसा? त्यामुळं अनेक कलावंतांना तांत्रिक बाबी असतील, नाट्यगृहाच्या स्टेजचं वावर असेल तो समजत नाही. त्यामुळं आम्हाला चांगल्या कला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत दाखवता येत नाहीत. ही एक मोठी बाब आहे की जेणेकरून आपल्या लातूरमध्ये एक अद्ययावत असं नाट्यगृह व्हावं. आणि तालीम जसं की आता म्हणालात की बालनाट्य ही यावर्षी उत्तम प्रकारे घेण्यात आलं. बालरंगभूमी आणि त्याचबरोबर हौशी नाट्यस्पर्धा या ठिकाणी होतात आणि खऱ्या अर्थानं सर्वच कलावंतांना तालमीसाठी अडचण येते, त्यासाठी नाट्यगृह असणं गरजेचं आहे. माझा प्रश्न भारत सातपुते सरांना आहे. आरोग्य आणि शिक्षणावर जसं शासन आर्थिक तरतूद करतं तसं मानसिक आरोग्य स्वास्थ्य ठेवण्यासाठी जे साहित्य आहे त्या साहित्यावर देखील आर्थिक तरतूद व्हायला हवी का? मी पहिल्या प्रथम तर सार्वमतांची भूमिका जी आज एकमतनं या माध्यमातून घेतली आहे याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. संकल्प हे विकल्प राहता कामा नये आणि अर्थसंकल्पाला अर्थ असला पाहिजे. एक वेळ माणसाचं पोट उपाशी राहिलं तर चालेल, पण मन उपाशी राहता कामा नये. कारण पोटाच्या दारिद्र्यापेक्षा विचाराचं दारिद्र्य, कलेचं दारिद्र्य माणसाला सर्वात जास्त सतावतं. ही कलेची भूमिका जर समृद्ध करायची असेल, ही कलेची भूमिका जर विकसित करायची असेल तर मला असं वाटतं या कलेला, कलावंतांना आणि रसिकांना त्यांची भूक भागवण्यासाठी नाट्यगृहाची अत्यंत आवश्यकता आहे. हे नाट्यगृह प्रामुख्याने झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर माझी दुसरी एक भूमिका आहे ती अशी की गाव तिथे ग्रंथालय यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये भरीव मदत करायला हवी. एक वेळ रस्ते, एक वेळ बांधकाम हे थोडं नाही झाले तरी एखाद्या वेळेस चालतील, पण पिढ्या घडवणारी भूमिका जी असते हे पुस्तकातून घडते. कारण पुस्तक हे मस्तक घडवतं आणि यासाठी आपल्याला प्रामुख्याने गाव तिथे ग्रंथालय समृद्ध केले पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयांना वेळेवरती मदत केली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. ही भूमिका अर्थसंकल्पामध्ये यामध्ये भरीव तरतूद असायला पाहिजे. ग्रंथालयाचा विषय आपण घेतलेला आहे, पण ग्रंथालयाच्या विषयावर आपण बोललात, पण ग्रंथालयामध्ये जे कर्मचारी तुटपुंच्या मानधनावर काम करतात त्यांचा विचार कुठंतरी ह्या अर्थसंकल्पामध्ये व्हायला हवा का? हो, झालंच पाहिजे. ही व्यवस्था सुधारली पाहिजे. कारण ज्याच्यामुळं ज्ञान मिळतं, ज्याच्यामुळं माहिती मिळते, त्या गोष्टी प्रामुख्याने घडल्या पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये एखादं शासकीय ग्रंथालय आहे, पण ते विभागवार, जिल्हावार का होऊ नये? जिल्हावार ग्रंथालय देखील झालं पाहिजे. जिल्हावार ग्रंथालय तिथे देखील शासनाचं अनुदान हे भेटलं पाहिजे तिथे चांगल्या प्रमाणामध्ये. आणि दुसरी बाब अशी की स्पर्धेचं युग आहे, हे युग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेसाठी जे जे साहित्य लागतं, जे जे अभ्यास लागतो, स्पर्धेसाठी जे जे पुस्तकं लागतात, ही सर्व पुस्तकाची तरतूद हे अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. प्रामुख्याने पाहायला गेलं तर कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची जी वेतन श्रेणी आहे त्या धर्तीवरती कुठेतरी महाराष्ट्र सरकारने देखील आर्थिक तरतूद केली पाहिजे का? आणि या बजेटमध्ये अशी तरतूद करण्याची काही संकल्पना होईल का? आपण अतिशय रास्त मुद्दा मांडला. ज्या गोष्टीला महत्त्व आहे त्यात अर्थसंकल्पाला महत्त्व दिलं जात नाही, हे दुर्दैव आहे. आजही ग्रंथालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांना कुठलाही वेतन आयोग लागू नाही आणि काम तर खूप करतात. म्हणजे सकाळी 4 तास करतात, संध्याकाळी 4 तास करतात, ग्रंथालयाच्या पुस्तकाची देवघेव करतात. मला असं वाटतं की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिला पाहिजे, त्यांना भरीव मदत केली पाहिजे, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे, तर हे जोडे समृद्ध होतील असं मला वाटतं. माझा बिराजदार सरांना अजून एक प्रश्न आहे. बिराजदार सरांना, राज्यात सुमारे 12,000 सार्वजनिक वाचनालयातील जे कर्मचारी आहेत त्यांच्या उपेक्षा कधी थांबणार हा एक मोठा प्रश्न आहे. राज्यामध्ये जे 12,000 कर्मचारी आहेत
त्या कर्मचाऱ्याचं खरं तर उपेक्षा थांबवण्यासाठी राज्यकर्त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यांच्या पोटाचाच प्रश्न नाही तर समृद्ध भारत जर करायचा असेल, वाचनाची जर सवय लोकांना लावायची असेल, एक विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपण साहित्याकडे आणि पुस्तकाकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच आपलं कुठंतरी एक चांगली भूमिका निर्माण होईल असं मला वाटतं. माझा देशमुख सरांना प्रश्न आहे. सर, खरं तर महाराष्ट्रानं पाहिलं तर अनेक ऑलिम्पिक खेळाडू जे आहेत ते दिलेले आहेत, मात्र ग्रामीण भागामधल्या गावामध्ये जे आहे ते आजही मैदाने नाही आहेत. साधारणतः 2009 साली गाव तेथे क्रीडांगण ही योजना महाराष्ट्र शासनाने आखली. तदनंतर गाव तिथे क्रीडांगण ही योजना फार कमी म्हणण्यापेक्षा 0.1%च ग्रामपंचायतीने ती योजना आजपर्यंत चालू असलेल्या योजनेचा उपयोग करून घेतला. यामध्ये ज्या पद्धतीनं आपण शासनानं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस उत्तरदायित्व इतर ही जी काही संस्था आहेत त्या संस्थेवरती उत्तरदायित्व येतं असं माझं स्वतःचं मत आहे. कारण ज्यावेळेस साई होतं, साईच्या नंतर खेलो इंडियामध्ये त्याचं रूपांतर झालं. खेलो इंडिया याचे अनुदान महाराष्ट्रामध्ये येणारं महाराष्ट्र हे सर्व पिछाड्यावरती आहे. स्वर्गीय कलमाडी ज्यावेळेस महाराष्ट्रामधलं खेळाचं नेतृत्व करत होते त्यावेळेस महाराष्ट्र हा केंद्र शासनाकडून सर्वात जास्त पैसा आणणारं एकमेव म्हणण्यापेक्षा सर्व अग्रेसर असं राज्य होतं. दुर्दैवानं आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र हे 8व्या-9व्या क्रमांकाला आहे की खेलो इंडियाचे केंद्राचे अनुदान जे आहे ना ते अनुदान घेण्यामध्ये महाराष्ट्रातले जी काय राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते अयशस्वी झालेले आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि जर समजा पाहिलं सर्व राज्यांचा जर तुम्ही बाकी इतर लेखाजोखा घेतला तर कुणीही अगदी डोळे झाकून त्याच्यामध्ये कॉमेंट करेल की महाराष्ट्राचं नेतृत्व हे केंद्रामधले अनुदान आणण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलेलं आहे. खरं तर सर, क्रीडा खात्यातला जे निधी जो आहे तो वाढवला नाही तर आंतरराष्ट्रीय पदके कसे येणार आहेत मग? कारण क्रीडा खात्याला निधी जर मिळत नसेल तर क्रीडा खात्याचा निधी जो आहे तो वाढवायला पाहिजे याबद्दल दुमत नाही. मात्र त्याबरोबर जो क्रीडा खात्याला मिळत असलेला निधी आहे त्या निधीचा योग्य वापर होतो किंवा नाही त्याची अकाउंटेबिलिटी चेक करण्याची महाराष्ट्र शासनाकडं कुठलीही यंत्रणा नाही. उदाहरणार्थ ज्या काय अनुदान दिले जातात, ज्या काय योजनाचे अनुदान दिले जातात त्या अनुदानाचा वापर योग्य प्रकारे झाला किंवा नाही हे बघणारी यंत्रणा महाराष्ट्र शासनाकडे नाही. आम्ही विद्यापीठामध्ये काम करत असताना आम्ही एक रिसर्च घेतलेला होता, PhDच्या थेसिसचा रिसर्च आहे. त्याच्यामध्ये असं होतं की महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाचा लेखाजोखा आम्ही त्याच्यामध्ये पाहिला. उदाहरण द्यायचं झालं तर लातूर जिल्ह्याच्याच बाबतीमधलं उदाहरण एक सॅम्पल म्हणून तुम्हाला देऊ इच्छितो. पूर्वी 2 लाख रुपये हे क्रीडांगण निधीसाठी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाची रक्कम होती. त्याच्यामध्ये नियम असा होता की जी काही कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर त्यांना ते 2 लाख रुपये मंजूर होत होते. मंजुरीबरोबर त्यांना 1 लाख रुपये मिळायचे. दुसरे 1 लाख रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पहिल्या 1 लाखाचं युटिलायझेशन दिलं की ते तुम्हाला राहिलेले 1 लाख रुपये मिळत होते. लातूर जिल्ह्यामध्ये जे वाटप 2009 ते 2013पर्यंत जे काही 4 वर्षाचा आमच्याकडे डाटा जो होता अधिकृतरित्या त्या क्रीडा मंडळापैकी फक्त 10 क्रीडा मंडळांनी दुसरे 1 लाख रुपये मागितले. बाकीच्या क्रीडा मंडळांनी 1 लाख रुपये घेऊन गेले, ते परत आले नाहीत आणि त्यांची कुठलीही दखल ही महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेनं घेतली नाही. हे दुर्दैव आहे. त्या 1 लाख रुपये कुठं खर्च केले हे सापडत नाहीत. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही क्रीडाचं अनुदान वाढवून मागा त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण मिळालेला रुपयानं रुपया व्यवस्थित खर्च होतो का नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. पायाभूत सुविधा त्याशिवाय पूर्णत्वास येत नाहीत. आणि त्याबरोबर एक गोष्ट आहे की पायाभूत सुविधा निर्माण करायला अनुदान मिळतं, मात्र त्याचं मेंटेनन्स करायला अनुदान मिळत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि मेंटेनन्स जर करायचं म्हणलं की तर साहजिकच जे काही तिथली समिती आहे त्या समित्या खेळाडूवरती चार्जेस लावतात आणि त्यामुळं खेळाडू खेळापासून परावृत्त होत आहे. सर, माझा आशिष सरांना प्रश्न आहे. सर, विभागीय क्रीडा संकुल लातूरचं गेली जवळपास 15-20 वर्षापासून रखडलं आहे. आता ते 36 कोटी रुपयांचं
विभागीय क्रीडा संकुल आहे तर 25 कोटी रुपयेचा निधी मिळाला आहे आणि तोही जवळपास खर्च झाला आहे. आता उर्वरित राहिलेत 11 कोटी आणि ते 11 कोटी पुढच्या वर्षी मिळणार आहेत. आता विचार करा, पुढच्या वर्षी मिळणार म्हणजे जवळपास 1.5 ते 2 वर्ष अजून क्रीडा संकुल प्राथमिकदृष्ट्या तयार व्हायला लागणार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जे वयोगट असतात विद्यार्थ्यांचे, त्या वयोगटामधून तो विद्यार्थी जर बाद होत असेल, एक उत्तम खेळाडू जर बाद होत असेल, तर अशा कितीतरी खेळाडूंचं आयुष्य बर्बाद होणार आहे. त्या संदर्भानं आपण काय, आता वजन गट असतो कुस्तीचं तुमचं, त्याच्यामधले जे बसणार असतं ते कुस्तीत म्हणजे 40 वजन गट बसणारा किंवा न बसणारा, म्हणजे ह्यांचं आयुष्य बर्बाद होणार. या संदर्भानं आपण काय सांगणार? आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल खूप खूप आपले अभिनंदन. कारण लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष झाले विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्न हा प्रलंबित होता, परंतु आजपर्यंत शासनानं त्याची व्यवस्थितरित्या दखल न घेतल्यामुळे आजपर्यंत विभागीय क्रीडा संकुलाचं कोणतंही बांधकाम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. म्हणून जे काही आज आपल्या इथले लातूर जिल्ह्यामधील काही खेळाडू असतील, ह्यांना चांगल्या ठिकाणी जाऊन क्रीडाचा सराव करण्यासाठी जी त्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा पाहिजेत, ह्या उपलब्ध नसल्याकारणाने अशा असंख्य पिढ्या ज्या आहेत ह्या खेळाच्या माध्यमातून एज बार होत आहेत किंवा त्यांचं वयोगट पुढं जात आहे. म्हणून या खेळाडूंचं फार मोठं आर्थिक, त्याच्याबरोबर त्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे. कारण हे जर का विद्यार्थी त्यांच्या वयोगटाच्या योग्य वेळी जर खेळले असते तर त्यांना त्यांच्या स्पर्धेच्या मानानं, त्यांना त्यांच्या स्पर्धेच्या ठिकाणाहून त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रावीण्य प्राप्त झालं असतं आणि त्यांना त्यांचं जे काही यश आहे हे सर्वांच्या समोर दाखवता आलं असतं. परंतु आपल्याकडं क्रीडा संकुल अपूर्ण असल्याकारणाने आज त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे खेळाडू सरावास जात नाहीत आणि म्हणून येणाऱ्या पिढीचं फार मोठ्या पद्धतीने नुकसान होत आहे. तर हे जेव्हा क्रीडा संकुल आपलं ज्यावेळेस पूर्णत्वाकडे जाईल त्यावेळेस लातूरमधला जो काही खेळाडू वर्ग जो आहे याला चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील आणि खेळाडूंचा जो परफॉर्मन्स आहे हा खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज व्हायला मदत होईल. सर, बिराजदार सरांना माझा एक प्रश्न आहे. सर, राज्याचे वैचारिक साहित्याकडे दुर्लक्ष होत आहे सध्या, अशी एक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्याने साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अभिजात ग्रंथ भाषांतर मंडळ स्थापन करावं अशी एक मागणी पुढे येत आहे. या संदर्भानं आपलं काय मत आहे? अभिजात मंडळाची स्थापना करावी अशी मागणी सातत्यानं पुढे येत आहे. खरं तर साहित्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. साहित्य आणि माणूस ही जोड आहे आणि ही जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत येणारी जी पिढी आहेत, बालसाहित्य आहे, विद्यार्थ्यांचं साहित्य आहे, ते घडणार नाही असं आम्हाला वाटतं. मग यासाठीचा जो निधी आहे ती उपलब्ध जर केला गेला तरच साहित्यामध्ये यासाठीचा निधी जर उपलब्ध केला गेला तर साहित्यामध्ये कुठून तरी जीव येईल असं मला वाटतंय आणि हे करणं खूप गरजेचं आहे. याकडे आमच्या सर्व साहित्यिक मंडळांची एक मोठी अपेक्षा लागून राहिली आहे. सर, माझा एक प्रश्न असा आहे, साहित्य संमेलनामध्ये अनेक ठराव होतात, हो, त्याचं पुढं काय होतं? कोण फॉलोअप घेतो, कोण पाठपुरावा करतो? साहित्य संमेलनामध्ये अनेक ठराव होतात, त्याचा फॉलोअप जरी घेतला तर राजकीय जी स्थिती आहे, आपण एखादं आता बजेट या अगोदर थोडीशी चर्चा झाली की बजेट अगोदरच मंजूर होतं आणि त्याचं हेड्स खाली रूपांतर होतं. मग ते त्या हेड्स खाली निधी जातो आणि जे काय आपण प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्न ते तसेच राहून जातात आणि ते सातत्याने वारंवार वर्षानुवर्ष ते प्रश्न प्रलंबितच राहतात. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे का? नक्कीच राजकीय इच्छाशक्तीचा तर अभाव आहेच, पण साहित्यातली जी मंडळी आहे, जाणकार मंडळी, त्यांचा पाठपुरावाचाही कमतरता असावी असं मला वाटतं. या दोन्ही गोष्टीमुळं हे घडत असेल. सातपुते सरांना एक प्रश्न आहे. लेखक प्रकाशकाला पोस्टाने पाठवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्यामुळे पुस्तकाची किंमत वाढवली पाहिजे का असं वाटतंय का तुम्हाला? वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण फार चांगला प्रश्न विचारला. मुळामध्ये आपल्याकडे म्हण आहे, वाचाल तर वाचाल, बरोबर आहे, पण कसं वाचाल
वाचण्यासारखा खुराक किंवा वाचण्यासारखी उपलब्धता आता नाही. काय झाले, एकतर आपण कागदावरती टॅक्स घेतो, हां, कागदाचं जे पुस्तक छापलं जातं त्याच्यावरती पुन्हा टॅक्स आहे, त्याला GST वगैरे आपण म्हणतो. आणि वाचन संस्कृती अवघड का होत चालली मी आपल्याला सांगतो. 100 पानाचं पुस्तक बाजारामध्ये किमान 300 रुपयाला आहे. मग हे कमी दरात कमी स्वस्तामध्ये हे कोण उपलब्ध करून देईल? शासनानं अशी एक भूमिका घ्यावी की हे ग्रंथालय, हे पुस्तक निर्मिती मला असं वाटतं की टॅक्स फ्री करावी, सर्वासाठी हे उपलब्ध करून द्यावेत असं मला प्रामुख्याने वाटतं. दुसरं असं आहे की लेखकांचं किंवा पुस्तकांचं थोडंसं अवघड आहे. कसं अवघड आहे? मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं आणि लेखकांचं दोघांचं दुःख सारखं आहे. शेतकऱ्यांना व्यापारी लुटतो आणि लेखकांना प्रकाशक लुटतो. तेव्हा शासनाकडे अशी योजना पाहिजे, जर लेखकांना तुम्हाला समृद्ध करायचं असेल तर लेखकांच्या लेखणीला बळ देण्यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये योजना विकसित केल्या पाहिजेत आणि पुस्तकं प्रकाशित करण्याची भूमिका हे कुठंतरी स्वस्त आणि मस्त शासनानेच घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर्वदे सर, माझा प्रश्न आपल्याला आहे. खरं तर सांस्कृतिक राज्याचं सांस्कृतिक विभाग जे आहे ते अनेक वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सांस्कृतिक घेतं. मात्र जर हे कार्यक्रम जर पाहिले तर फक्त ते इव्हेंट मॅनेजमेंट जे आहेत तितक्याच पुरते हे कार्यक्रम जे पाहायला मिळतात. तुमचं याच्यावरती काय मत आहे? खऱ्या अर्थानं सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला आहे आणि सांस्कृतिक कला ही अशी पाहिजे की कलावंत ज्यावेळेस घडतो त्यावेळेस तो त्याची कला चिरकाल टिकली पाहिजे. परंतु सध्या तुम्ही जो प्रश्न मांडला की सध्याच्या राज्यकर्त्यांकडून इव्हेंट मॅनेजमेंटच कलेच्या बाबतीत घडतं आहे असं चित्र आहे, जेणेकरून खरा कलावंत बाजूला राहतो आणि जे रील स्टार आहेत असे कलावंत पुढे यायला लागलेत. परंतु जो मूळ मातीतला कलावंत आहे, जो की आपली कला ताकदीनं सादर करू शकतो, असे कलावंत व्यासपीठ नसल्यामुळं, नाट्यगृह नसल्यामुळं ते आजही मागे आहेत. खरं तर पाहिलं तर कलाकारांना सामाजिक सुरक्षा योजनासुद्धा जी आहे ते राज्याकडून कुठली करण्यात आली नाही. तुमचं काय अपेक्षित आहे कलाकार म्हणून? कलावंतांना शासनाच्या वतीनं मानधन ही योजना आहे, परंतु ते खऱ्या कलावंतापर्यंत मानधन पोहोचत नाही. तुम्ही जे सांगताय ते कलावंतांना देखील सामाजिक आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील योजना असल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांनाही शासनाच्या मार्फत मदत मिळाली पाहिजे. परंतु अशा कुठल्याही शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये कलावंतांविषयी योजना नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की कलावंत हा उपेक्षित आहे. पूर्वी सरकारकडून म्हणजे आजही त्या योजना आहेत पण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे लातूरसारख्या छोट्या शहरापर्यंत त्या योजना येत नाहीत. जसं की अभिनय कार्यशाळा आहे, नेपथ्याची कार्यशाळा आहे, मेकअपचं वर्कशॉप आहे. मेकअपचं वर्कशॉप लातूरमध्ये 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी एकदा झालेलं होतं. ते काही आपल्या लातूरपर्यंत येत नाही. आणि अशा शासनाच्या योजना लातूरपर्यंत का येत नसेल तर नाट्यगृह किंवा चळवळीला आवश्यक असणाऱ्या सुविधा इथं नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. मग ह्या गोष्टी एक नाट्यकर्मी म्हणून तुम्ही या गोष्टी लातूरपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या बजेटमध्ये, उद्याच्या बजेटमध्ये त्याची तरतूद व्हावी का, हे तुम्ही याविषयी थोडंसं बोला. मी असं म्हणेन की आपल्या एक मिनिस्टर आहेत, मंत्री महोदय आपल्या लातूरला लाभलेले आहेत, सहकार मंत्री. त्याचबरोबर आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या लातूरला जे काही त्यांच्या माध्यमातून या आर्थिक बजेटमध्ये कलावंतांविषयी मागणी व्हावी अशी माझं मत आहे. देशमुख सर, आपल्याला प्रश्न आहे माझा. कारण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जर क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग जो आहे तो पाहायला मिळत आहेत. अनेक महिला ज्या आहेत चांगल्या म्हणजे क्रीडापटू आहेत. मात्र सुरक्षित वसतिगृहाची जी तरतूद आहे ते आजही पाहायला मिळत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी काय बजेट असावं आणि काय तरतूद असावी वाटते? पहा की जर विचार जर केला तर मुलींच्या बाबतीमध्ये मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. त्याबरोबर आपण जो काय वसतिगृहाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या वसतिगृहाच्या मुद्द्यासोबतच
ज्यावेळेस मैदानावरती मुलींना सराव करायचा असतो त्यावेळेस त्या मुलींना येत असलेल्या अडचणी यांना सामना देत असतानाच त्याबरोबर ज्या काय मैदानाशेजारी जर समजा वसतिगृह असतील तर त्या मुलींना बऱ्यापैकी जी काही सेक्युअर भावना जी आहे ना ती भावना त्यांच्या बाबतीमध्ये होती. जो हॅरॅसमेंटचा जो प्रकार आहे की तो नजरेनं असो काही असो त्याने ज्या वेळेस रोडवरून फिरतात करतात जातात मुली तर बऱ्याच जणांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि मुलींना पण ते इनसिक्युअर फील होतं. म्हणून जी काही वसतिगृह योजना आहे ते प्रामुख्यानं महिलांसाठी मुलींसाठी जी आहे ना ती प्रामुख्यानं अगोदर राबवली गेली पाहिजे आणि मुलांसाठी नंतरही गेली पाहिजे. कारण मुलांना समाजामध्ये वावरत असताना इनसिक्युरिटी कसली नसते. इनसिक्युरिटी ही मुलींसाठी असते. आणि सांगायचं झालं केलं तर ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली ज्या आहेत ना त्या मुलींचा परफॉर्मन्स हा फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगला आहे. जर राष्ट्रीय पातळीवरती विचार केला तरीही तुम्ही पहा गरीब घरामधून आलेल्या मुली आणि ग्रामीण भागातून आलेल्या मुलीच टॉपला इलाईट जे काही स्पोर्ट्स पर्सनॅलिटी म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्या मुलींचं मोठं प्रमाण आहे की शहरामधल्या पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणाहून आलेल्यांचं प्रमाण कमी आहे. हा रिसर्च सांगतो टोटल. सर दुसरा एक प्रश्न असा आहे, तुम्ही ज्यावेळेस विद्यापीठात कार्यरत होता, क्रीडा क्षेत्राचं तुम्ही काम बघत होता, त्या काळामध्ये लातूरमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या, ग्रीक रोमन आणि मातीतली कुस्ती. त्यावेळेस मॅटची एक मागणी केली होती, एक छोटीशी मागणी, ती सुद्धा आत्तापर्यंत मिळालेली नाही आहे. मग समजा अशी जर परिस्थिती असेल, आपल्या कुस्तीगिरांना जर साधं मॅट मिळत नसेल तर इथून खाशाबा जाधव आपण म्हणतो, एकीकडे हरिश्चंद्र बिराजदारपासून ते काका पवार ते अर्जुन पवारपर्यंतची कुस्तीची परंपरा आहे आपल्या लातूरची. तर ही परंपरा लातूरची एक साधी मॅट आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाही आजपर्यंत, तर ही परंपरा टिकून राहील का, याबद्दल आपण काय म्हणता, याविषयी जरा थोडंसं सविस्तराने बोला सर. नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जे काही वेळोवेळी जे काही मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकाकडून मागणी होत असते, पालकांकडून मागणी होत असते. पण जर विचार केला तर जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान उपलब्ध होत असताना सुरुवातीला महाग असतं, नंतर ते स्वस्त होतं. UGCची जी काही 11व्या प्लॅनमध्ये जी काही योजना होती त्या योजनेच्या अंतर्गत 5 लाखाचं क्रीडा साहित्य हे चं अनुदान अगदी UGC प्रत्येक महाविद्यालयाला देत होतं. त्यामधून बऱ्याचशा महाविद्यालयांनी जसं की बसवेश्वर महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये पाहिलं की त्या महाविद्यालयाकडे आत्ता मॅट उपलब्ध आहे. अनेक जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे मॅट उपलब्ध आहे. मॅटची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था झालेली आहे पण ती फार कमी आहे. पार्टिसिपंटची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि ते वाढत असताना नवीन तंत्रज्ञानाचं साहित्य आणि पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सर मला एक प्रश्न आहे तुम्हाला की या उद्याच्या आगामीचं बजेट जो आहे अर्थसंकल्प याच्यामध्ये जो आहे तर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला किती वाटा असावा असं वाटतं तुम्हाला? निश्चितच जर विचार जर आपण केला की सांस्कृतिक आणि क्रीडा याचा वाटा जर बघितलं केलं तर 2023ची जी काही माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार 2.5 कोटीच्या आसपास प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे त्यावेळेस विद्यार्थी संख्या होती आणि त्यामध्ये 49% महिला आणि 51% पुरुष असं त्याचं त्यावेळेसचं प्रमाण होतं. आता ते जवळजवळ बरोबरीला आलं आहे अशी माहिती आहे. महाविद्यालय स्तरावरती बघितलं गेलं तर 50 लाखाच्या पर्यंतची जी काही विद्यार्थी संख्या होती की त्यावेळेस आणि त्यापैकी 48% महिलांच्या आणि 52% मुलांची अशी संख्या आहे त्याच्यामध्ये. मग एवढ्या मोठ्या 3 कोटी या लोकांसाठी ज्यावेळेस तुम्ही शैक्षणिक सुविधा देत असताय त्या शैक्षणिक सुविधेच्या बरोबरीनं हिस्सेदारी ही सांस्कृतिक साहित्यिक आणि क्रीडा यासाठी असले पाहिजे. नवीन जी काय आपलं शैक्षणिक धोरण आखलं गेलेलं आहे की जे साधारणतः 2004 पासून त्याच्यावरती विचार चालू होता, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सूचना वगैरे दिल्या. त्यामध्ये की पूर्वी हे शिक्षणोत्तर उपक्रम होते, साहित्य असो क्रीडा असो सांस्कृतिक असो, हे शिक्षणोत्तर होते म्हणजे फावल्या वेळात करायचे उपक्रम होते. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या संदर्भामध्ये म्हणून हे उपक्रम होते. आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ते प्रमुख म्हणजे कोर सब्जेक्ट झालेले आहेत म्हणून कोर सब्जेक्टला इतर सब्जेक्टप्रमाणे समान वाटा
हा मिळाला पाहिजे. जेवढा शिक्षणाच्या उपक्रमांसाठी मिळतो तेवढाच क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक याच्या संदर्भामध्ये तेवढाच वाटा हा त्याला मिळाला पाहिजे. कारण नवीन जे काय धोरण आहे, शैक्षणिक धोरण, त्या धोरणामध्ये या तिन्हींनाही कोर सब्जेक्ट म्हणून मान्यता मिळालेली आहे. जर कोर सब्जेक्ट असेल तर त्याला त्याच पद्धतीचं ते अनुदानसुद्धा आणि किंवा हिस्सेदारी ही मिळाली पाहिजे. शिरसाट सर, आपल्याला एक प्रश्न आहे माझा. खरं तर या क्रीडा क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कोणती एक अशी मोठी समस्या आहे आणि त्याचबरोबर तातडीची काय तुमची अशी एक मागणी आहे क्रीडा म्हणून, क्रीडाचे समीक्षक म्हणून? क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ज्या काही विविध योजना आहेत, या जो खेळाडू चांगला आहे त्या खेळाडूच्या मागे ह्या सर्व योजना लागल्या जातात. त्या पद्धतीनं जर आपण आज हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणच्या राज्यातील खेळाडूंनी जर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जर चांगलं पदक प्राप्त केलं तर त्या खेळाडूला लगेच शासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीचे अनुदान आणि त्याचबरोबर त्याला एक सिक्युरिटी म्हणून नोकरीची हमी दिली जाते. तशा पद्धतीचे जर का योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जर आपल्या ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही राष्ट्रीय दर्जाचे जे काही खेळाडू यांनी किंवा प्रावीण्य पदक प्राप्त केले आणि त्यांना जर का तो कंपेन्सेशन किंवा त्यांना जे मिळणारं अनुदान आहे हे जर का चांगल्या पद्धतीचं दिलं तर ते खेळाडू चांगल्या पद्धतीनं आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जाचे करतील. बिराजदार सर, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. कारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर एक अशी कुठली मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती एक तातडीनं जी आहे ती मागणी कुठली आहे असं वाटतं? सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जी वृद्ध लोक आहेत, वृद्ध साहित्यिक आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांना मानधन योजना चालू करावी. तसंच जे महिला आहेत, महिलांचं एक प्रकर्षानं साहित्य संमेलन भरवण्यात यावं. ज्या साहित्य संस्था सध्या काम करत आहेत, उदाहरणार्थ लातूरामध्ये शब्दपंढरी आहे, मराठवाडा साहित्य परिषद आहे, दिलासा फाउंडेशन आहे, अशा जी साहित्यिक काम करणारे जी संस्था आहेत त्यांना थोडं भरघोस अनुदान द्यावं. आणि गाव पातळीवर जे काम करतात, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर त्यांनाही मानधन देण्यात यावं असं मला वाटतंय. आणि वाचन संस्कृती बुडत असल्यामुळं साहित्य मंडळामार्फत ई-बुक्स जे आहेत ते आत्ता मी सर्च केलो तर फक्त 400 ई-बुक्स उपलब्ध आहेत. तर नवीन लोकांचं साहित्य ई-बुक्स मार्फत प्रकाशित व्हावं असं एक मला वाटतं. सर, आपल्याला एक प्रश्न आहे माझा. आता उद्याची अर्थसंकल्प सादर होणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रासाठी किती वाटा यावा आणि तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत वाटते? सांस्कृतिक क्षेत्रासाठी खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा असला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातलं सांस्कृतिक क्षेत्र हे सक्षम झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कलावंतांची कलेची भूक भागली पाहिजे. त्याचबरोबर इथला सांस्कृतिक वारसा टिकावा यासाठी शासनानं भरीव अशी मदत या सांस्कृतिक विभागाला केली पाहिजे असं मला वाटतं. सर, आपल्याला एक प्रश्न आहे. खरं तर साहित्यिक म्हणून आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस साहित्यिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, उद्याच्या अर्थसंकल्पाबद्दल काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझ्या अपेक्षा ही आहेत की तुम्हाला माणूस समृद्ध करायचा असेल तर शाळा तिथे कला, क्रीडा आणि कार्यानुभव हे तिन्ही शिक्षकांचे पदं कार्यरत झाले पाहिजेत. आपण खेळाच्या क्षेत्रामध्ये भरारी मारली पाहिजे, कलेच्या क्षेत्रामध्ये भरारी मारली पाहिजे, हे सर्व म्हणतो. पण यांना घडवणारे शिक्षक यांची प्रत्येक शाळेवरती नेमणूक नाही किंवा भरती नाही. तर हे एक माझी प्रामुख्यानं या दृष्टीनं मागणी आहे. आणि दुसरं असं आहे की साहित्याच्या खूप योजना येतात पण ते तळागाळापर्यंत माहीत नाहीत. माझा असं म्हणणं आहे की साहित्य अकादमीचं विभागीय कार्यालय हे लातूरला व्हावं, की जेणेकरून साहित्याचे प्रकाशन योजना असेल, साहित्याच्या अनुदान योजना असतील, साहित्याचे वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे सर्व ज्याच्या मार्फत चालतं, मग ते संस्कृती मंडळ असेल शासनाचं, राज्य शासनाचं किंवा साहित्य अकादमीचं कार्य आहे, तर हे लातूरला व्हावं असं मला प्रामुख्याने वाटतं.
नक्कीच एकमत डिजिटलच्या बजेट महासंवाद या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक आनंद सरवदे सर, त्याचबरोबर PN देशमुख सर, प्राध्यापक आशिष क्षीरसागर सर आणि कवी भारत सातपुते सर आणि कवी दयानंद बिराजदार सर, आपण सगळ्यांनी वेळातला वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि या बजेटबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथंच थांबतोय. उद्या भेटूयात नवीन पाहुण्यासोबत नवीन मुद्द्यावर. Thanks for watching Ekmat